नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत सर्व मनोवैज्ञानिकवर 30 महत्त्वाचे प्रश्न, त्याचा पार्ट 2. 30 प्रश्न आपण बघितलेले आहेत. आता आपण 31च्या पुढं प्रश्न बघूया. असे आपण 31 पासून तर 60 पर्यंत प्रश्न बघणार आहोत. प्रत्येक प्रश्नाला न्याय द्यायचा आहे, ते तुमच्या हातामध्ये आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगावे, जेणेकरून तुमचा अभ्यास कसा आहे हे तुम्हाला देखील समजेल आणि मला पण समजेल की आपण किती प्रिपेअर झालेलो आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि आपण सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला म्हणजे 31वा. कमेंटमध्ये 31 काय उत्तर राहणार आहे तुम्ही टाईप करा. जीन पियाजे यांच्या संज्ञानात्मक विकास सिद्धांतानुसार मुलं कोणत्या अवस्थेत विपर्यायता रिव्हर्सिबिलिटी हा गुणधर्म आत्मसात करते? ऑप्शन ए कारक संवेदीस अवस्था, ऑप्शन बी क्रियापूर्व अवस्था, ऑप्शन सी मूर्त क्रियात्मक अवस्था, ऑप्शन डी औपचारिक क्रियात्मक अवस्था. प्रत्येक प्रश्नासाठी 5 सेकंद देणार आहोत. त्या 5 सेकंदामध्ये आपलं उत्तर टाईप झालं पाहिजे, जेणेकरून आपण हा प्रश्न विसरता कामा नाही. तर तुमचं उत्तर टाईप करण्याचा टाईम चालू आहे, तुम्ही टाईप करा. प्रश्न क्रमांक 31 आणि उत्तर काय राहणार आहे ते. मित्रांनो, ही सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये YES टाईप करा आणि फक्त एवढं सहकार्य आम्हाला करा. प्रत्येक प्रश्नाचं देखील उत्तर देत चला. ऑप्शन सी मूर्त क्रियात्मक अवस्था पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32. लेव वायगोस्की यांच्या मते मुलांच्या खाजगी भाषणाचा प्रायव्हेट स्पीच मुख्य उद्देश काय असतो? ऑप्शन ए इतरांचे लक्ष वेधून घेणे, ऑप्शन बी स्वतःच्या कार्याचे नियमन व मार्गदर्शन करणे, ऑप्शन सी सामाजिक संवाद साधणे, ऑप्शन डी भाषिक दोष सुधारणे. प्रश्न क्रमांक 32 योग्य उत्तर सांगायचं आहे आपल्याला. ऑप्शन बी स्वतःच्या कार्याचे नियमन व मार्गदर्शन करणे योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 3 म्हणजे 33वा. कोलबर्ग यांच्या मते नैतिकतेची सामाजिक करार सोशल कॉन्ट्रॅक्ट ही अवस्था कोणत्या पातळीवर समाविष्ट आहे? ऑप्शन ए पूर्व रूढीगत पातळी, ऑप्शन बी रूढीगत पातळी, ऑप्शन सी उत्तर रूढीगत पातळी, ऑप्शन डी आदर्शवादी पातळी. प्रश्न क्रमांक 33चं उत्तर काय राहणार आहे नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून घ्यावे मित्रांनो. सोबत कमेंटमध्ये एवढं टाईप करून द्या बस, म्हणजे आम्हाला समजेल की तुम्हाला हा कंटेंट महत्त्वाचा वाटते की नाही ते. ऑप्शन आहे आपलं उत्तर रूढीगत पातळी. प्रश्न क्रमांक 34. थॉर्नडाईक यांच्या मते जर विद्यार्थ्याला एखादी गोष्ट शिकवण्याची मानसिक इच्छा नसेल तर त्याला सक्तीने शिकवणे व्यर्थ ठरते. हा कोणता नियम आहे? प्रश्न क्रमांक ऑप्शन ए अभ्यासाचा नियम, ऑप्शन बी परिणामाचा नियम, ऑप्शन सी सज्जतेचा नियम, ऑप्शन डी बहुविध प्रतिसादाचा नियम. मनोवैज्ञानिकावर हमखास 5 ते 7 प्रश्न येतात, तर हलगर्जीपणा न करता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत चला, जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही. प्रश्न क्रमांक 34चं उत्तर द्यायचं आहे आपल्याला. योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी सज्जतेचा नियम. प्रश्न क्रमांक बघा 35. ब्रुनर यांच्या अध्ययन निष्पत्ती सिद्धांतानुसार माहिती सादर करण्याची पहिली पायरी कोणती? ऑप्शन ए प्रतिमात्मक पद्धती आयकॉनिक, ऑप्शन बी कृतीप्रधान पद्धती इनॅक्टिव्ह, ऑप्शन सी सांकेतिक पद्धती सिम्बॉलिक, ऑप्शन डी संकल्पनात्मक पद्धती. मित्रांनो, या प्रश्नाचं देखील उत्तर द्या कमेंटमध्ये. आपल्या टेलिग्रामला देखील फॉलो करा, तिथून तुम्ही PDF डाउनलोड करून घ्यावं आणि आपला अभ्यास कसा चालू आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कृतीप्रधान पद्धती. प्रश्न क्रमांक बघा 36. अनुमान दिलेला आहे. बुद्धिमत्ता हा एकच सामान्य घटक आहे, त्याचे कारण स्पियरमन यांनी बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत मांडला असून त्या जी घटकाला महत्त्व दिले आहे. ऑप्शन ए अनुमान बरोबर आहे, कारण चुकीचे, ऑप्शन बी अनुमान चुकीचे आहे, कारण बरोबर, ऑप्शन सी अनुमान आणि कारण दोन्ही बरोबर आहेत, ऑप्शन डी दोन्ही विधाने पूर्णतः चुकीची आहेत. प्रश्न व्यवस्थित बघावे आणि काय उत्तर राहू शकते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगावे, या प्रश्नाला न्याय द्यावे. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अनुमान चुकीचे आहे, कारण बरोबर. अनुमान चुकीचं आहे, कारण बरोबर आहे मित्रांनो इथे. प्रश्न क्रमांक बघा 37. पावलावच्या अभिसंधान प्रयोगात घंटी वाजल्यानंतर अन्न न दिल्यास काही काळाने लाळ गळणे बंद होते, या प्रक्रियेला काय म्हणतात? ऑप्शन ए सामान्यीकरण, ऑप्शन बी विलोपन, ऑप्शन सी स्वयंस्फूर्त पुनर्प्राप्ती, ऑप्शन डी भेदभाव म्हणजे डिस्क्रिमिनेशन. अजून कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती हवी आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा, ते पण तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल. ऑप्शन बी विलोपन एक्सटिंक्शन उत्तर राहणार आहे प्रश्नाचं. प्रश्न क्रमांक बघा 38. स्किनर यांच्या अभिरूप अभिसंधानमध्ये निगेटिव्ह रेन्फोर्समेंट ऋण प्रबलक म्हणजे काय? ऑप्शन ए शिक्षा देणे, ऑप्शन बी एखादी अप्रिय गोष्ट किंवा उद्दीपक काढून टाकणे, ऑप्शन सी बक्षीस काढून घेणे, ऑप्शन डी मुलाला दुर्लक्षित करणे. कमेंटमध्ये एक गोष्ट सांगा मित्रांनो, 30 प्रश्न असे घेणे योग्य आहे की फक्त 10 ते 15 प्रश्न घेणे पण सर्वांचं स्पष्टीकरण देणे योग्य आहे? तुम्ही जे म्हणसाल त्या पद्धतीने आपण व्हिडिओ बनवूया. 30 प्रश्न अशी डायरेक्ट उत्तर किंवा 10 ते 15 प्रश्न स्पष्टीकरणासोबत, तुम्ही जे म्हणसाल ते आपण करूया. कमेंटमध्ये फक्त नक्की सांगावे.
जर यावर 10 ते 12 कमेंट जर आल्या या विषयावर कसे व्हिडिओ बनवावे तर आपण त्या पद्धतीने नक्की तयारी करू. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, एखादी अप्रिय गोष्ट किंवा उद्दीपक काढून टाकणे. 39 नंबरचा प्रश्न, हावर्ड गार्डनर यांच्या मते जे लोक निसर्गातील वनस्पती आणि प्राण्यांमधील सूक्ष्म फरक ओळखू शकतात त्यांच्याकडे कोणती बुद्धिमत्ता असते? अवकाशीय बुद्धिमत्ता, तार्किक बुद्धिमत्ता, नैसर्गिक बुद्धिमत्ता, अस्तित्ववादी बुद्धिमत्ता. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, नैसर्गिक बुद्धिमत्ता. गेस्टाल्टवादी मानसशास्त्रज्ञाच्या मते अध्ययन ही कशाची प्रक्रिया आहे? ऑप्शन ए, सवयीची निर्मिती. ऑप्शन बी, उद्दीपक आणि प्रतिसाद यांचा संबंध. ऑप्शन सी, संपूर्ण परिस्थितीचे आकलन आणि मर्मदृष्टी. ऑप्शन डी, केवळ पाठांतर. ऑप्शन सी, संपूर्ण परिस्थितीचे आकलन आणि मर्मदृष्टी. प्रश्न क्रमांक 41, एरिक एरिक्सन यांच्या मते प्रौढावस्थेत उद्भवणारा मुख्य मनोसामाजिक संघर्ष कोणता? ऑप्शन ए, जवळीक विरुद्ध एकाकीपणा. ऑप्शन बी, उत्पादकता विरुद्ध साचलेपण. ऑप्शन सी, अखंडता विरुद्ध निराशा. ऑप्शन डी, पुढाकार विरुद्ध गंड. ऑप्शन ए, जवळीक विरुद्ध एकाकीपणा. प्रश्न क्रमांक बघा 42, ॲल्बर्ट बँड्युरा यांच्या मते मुले जेव्हा दूरदर्शनवरील पात्रांचे अनुकरण करतात तेव्हा त्या प्रक्रियेला काय म्हणतात? ऑप्शन ए, प्रत्यक्ष अभिसंधान. ऑप्शन बी, प्रतिरूपण. ऑप्शन सी, अंतर्दृष्टी. ऑप्शन डी, शास्त्रीय अभिसंधान. टाईप करावे. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, प्रतिरूपण. प्रश्न क्रमांक 43, अब्राहम मास्लो यांच्या गरजांच्या श्रेणीमध्ये शारीरिक गरजानंतर लगेच कोणती गरज येते? ऑप्शन ए, प्रेमाची. ऑप्शन बी, सुरक्षिततेची. ऑप्शन सी, आत्मसन्मानाची. ऑप्शन डी, स्ववास्तवीकरण. या प्रश्नाचं पण उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे. योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी, सुरक्षिततेची गरज. प्रश्न क्रमांक बघा 14, लॉरेन्स कोहलबर्ग यांनी आपल्या नैतिक विकासाच्या सिद्धांतासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला होता? ऑप्शन ए, निरीक्षण पद्धती. ऑप्शन बी, प्रायोगिक पद्धती. ऑप्शन सी, नैतिक द्विधा अवस्थांच्या कथा. ऑप्शन डी, जीवन वृत्तांत पद्धती. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नैतिक द्विधा अवस्थांच्या कथा. प्रश्न क्रमांक 15, कार्ल रॉजर्स यांनी मांडलेल्या अनुभवजन्य अध्ययन मध्ये कोणाला केंद्रस्थानी मानले आहे? ऑप्शन ए, शिक्षक. ऑप्शन बी, पाठ्यपुस्तक. ऑप्शन सी, विद्यार्थी. ऑप्शन डी, समाज. या प्रश्नाचं उत्तर सर्वांना द्यायला पाहिजे. कमेंटमध्ये नक्की सांगावे आणि कमेंटमध्ये YES नक्की टाईप करावे. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, विद्यार्थी. प्रश्न क्रमांक 46, थॉर्नडाईक यांनी कोणत्या प्राण्यांवर आपला प्रसिद्ध प्रयोग केला होता? ऑप्शन ए, कुत्रा. ऑप्शन बी, चिंपांझी. ऑप्शन सी, मांजर. ऑप्शन डी, उंदीर. CDPचा हा पार्ट 2 आहे, मनोवैज्ञानिकवर सर्व प्रश्न. याचा पार्ट 3 हवे असेल तर कमेंटमध्ये नक्की आम्हाला सांगावे. असे आपण भरपूर प्रश्न आणणार आहोत, एक पण प्रश्न सुटणार नाही. ऑप्शन सी, मांजर. प्रश्न क्रमांक बघा 47, बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत मल्टीफॅक्टर थिअरी खालीलपैकी कोणी मांडला? ऑप्शन ए, थॉर्नडाईक. ऑप्शन बी, स्पियरमन. ऑप्शन सी, बीने. ऑप्शन डी, वेशलर. योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए, थॉर्नडाईक. प्रश्न क्रमांक बघा 48, अनुमान दिलेला आहे मुलांचा विकास हा डोक्याकडून पायाकडे होतो. कारण दिलेला आहे विकासाचा मस्तकाभिमुख नियम आहे. ऑप्शन ए, अनुमान चुकीचे, कारण बरोबर. ऑप्शन बी, अनुमान बरोबर, कारण चुकीचे. ऑप्शन सी, दोन्ही विधाने बरोबर असून कारण हे योग्य स्पष्टीकरण आहे. ऑप्शन डी, दोन्ही विधाने पूर्णतः चुकीची आहेत. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि कारण बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 49, खालीलपैकी प्रतिक्षिपत क्रिया, रिफ्लेक्स ॲक्शन आणि अभिसंधान यांचा संबंध कोणी जोडला? स्किनर, पावलॉव, वॉटसन, कोलबर्ग. ऑप्शन ए, बी, सी, डी पैकी काय उत्तर आहे नक्की सांगावे. आपण पूर्ण मॅरेथॉन घेऊन येणार आहोत. मराठी, हिंदी, CDP, गणित, सायन्स, इतिहास, भूगोल, एन्व्हायरमेंट सगळ्या गोष्टीचे मॅरेथॉन आपण घेऊन येणार आहोत. तर आपल्यासोबत नक्की जोडून राहा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अवघ्या 2 ते 3 दिवसामध्ये आपण प्रत्येक सब्जेक्टचे मॅरेथॉन अपलोड करणार आहोत. ऑप्शन बी, पावलॉव योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50, डिस्लेक्सिया हा विकार कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए, गणिती दोष. ऑप्शन बी, वाचन आणि लेखन दोष. ऑप्शन सी, वर्तणूक दोष. ऑप्शन डी, शारीरिक दोष. योग्य उत्तर आहे वाचन आणि लेखन दोष. प्रश्न क्रमांक 51, गिलफोर्ड यांच्या बुद्धिमत्ता प्रारूपातील प्रक्रिया या भागात खालीलपैकी कशाचा समावेश होतो? स्मरण, एकक, वर्ग, आशय. ऑप्शन ए, बी, सी, डी पैकी काय उत्तर आहे नक्की सांगावे. 30 पैकी किती गुण येणार आहे ते पण आम्हाला नक्की सांगावे. प्रश्न क्रमांक 51, ऑप्शन ए, स्मरण योग्य उत्तर राहणार आहे.
प्रश्न क्रमांक 52, सृजनशीलतेचा क्रिएटिव्हिटी संबंध मुख्यत्वे कशाशी असतो? ऑप्शन ए अभिसारी विचार, ऑप्शन बी अपसारी विचार, ऑप्शन सी पाठांतर, ऑप्शन डी अनुकरण क्षमता. ऑप्शन बी डायव्हर्जंट थिंकिंग, अपसारी विचार. प्रश्न क्रमांक बघा 53, सिग्मंड फ्राईड यांच्या मते मानवी मनाचा कोणता भाग विवेक, बुद्धी किंवा नैतिकतेचे प्रतिनिधित्व करतो? ऑप्शन ए ईड, ऑप्शन बी इगो, ऑप्शन सी सुपर इगो, ऑप्शन डी अबोध मन. ऑप्शन सी सुपर इगो. प्रश्न क्रमांक 54, कोहलर यांनी सुलतान नावाच्या चिंपॅन्झीवर प्रयोग करून कोणता सिद्धांत मांडला? ऑप्शन ए कारक अध्ययन, ऑप्शन बी अभिसंधान अध्ययन, ऑप्शन सी मर्मदृष्टीमूलक अध्ययन, ऑप्शन डी सामाजिक अध्ययन. झालेलं आहे आपलं लेक्चर अपलोड केलेलं आहे. ऑप्शन सी मर्मदृष्टीमूलक अध्ययन. प्रश्न क्रमांक 55, रेवन यांची SPM ही चाचणी कोणत्या प्रकारची आहे? ऑप्शन ए शाब्दिक चाचणी, ऑप्शन बी अशाब्दिक भाषेतर चाचणी, ऑप्शन सी कृती चाचणी, ऑप्शन डी सांघिक शाब्दिक चाचणी. प्रश्न क्रमांक 55 म्हणजे 25 योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी अशाब्दिक किंवा भाषेतर चाचणी. प्रश्न क्रमांक 56, स्कॅफोल्डिंग मदत किंवा आधार ही संकल्पना वायगोस्की यांनी कशासाठी वापरली? ऑप्शन ए मुलाला कायमस्वरूपी मदत करण्यासाठी, ऑप्शन बी कठीण काम करताना दिलेली तात्पुरती मदत, ऑप्शन सी मुलाला बक्षीस देण्यासाठी, ऑप्शन डी मुलाची बुद्धिमत्ता मोजण्यासाठी. प्रश्न क्रमांक 56 ऑप्शन बी कठीण काम करताना दिलेली तात्पुरती मदत. प्रश्न क्रमांक 57, प्याजे यांच्या मते अहमकेंद्रित इगोसेंट्रिझम ही कोणत्या अवस्थेचे वैशिष्ट्य आहे? कारक, संवेदी, क्रियापूर्व, मूर्त क्रियात्मक, औपचारिक क्रियात्मक. CTETचा पास होण्याचं सूत्र, TETचा पास होण्याचं सूत्र याच्यावर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. ऑप्शन बी क्रियापूर्व योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक बघा 58, प्रशिक्षण संक्रमणमध्ये समान घटकांचा सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन ए जड, ऑप्शन बी थॉर्नडाईक, ऑप्शन सी बॅगले, ऑप्शन डी कोपका. प्रश्न क्रमांक 58 थॉर्नडाईक योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक बघा 59, चाइल्डहुड अँड सोसायटी हे प्रसिद्ध पुस्तक कोणत्या मानसशास्त्रज्ञाने लिहिले आहे? ऑप्शन ए प्याजे, ऑप्शन बी एरिक एरिक्सन, ऑप्शन सी कोलबर्ग, ऑप्शन डी मॅस्लो. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एरिक एरिक्सन. शेवटचा प्रश्न आहे 30 पैकी किती गुण आले नक्की सांगा. अनुमान दिलेला आहे, सराव केल्याने अध्ययन पक्के होते. त्याचे कारण थॉर्नडाईक यांचा सरावाचा नियम हे सांगतो की वारंवारतेमुळे उद्दीपक आणि प्रतिसाद यातील बंध दृढ होतो. ऑप्शन ए फक्त अनुमान बरोबर आहे, ऑप्शन बी फक्त कारण बरोबर आहे, ऑप्शन सी अनुमान आणि कारण दोन्ही बरोबर आहेत, ऑप्शन डी दोन्ही विधाने चुकीची आहेत. प्रश्न क्रमांक 60 म्हणजे 30 पैकी किती गुण आले आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन सी योग्य उत्तर आहे, अनुमान आणि कारण दोन्ही बरोबर आहेत. तर मित्रांनो शेवटपर्यंत देण्यासाठी थँक्यू. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, चॅनलसोबत जुळून राहा. थँक्यू सो मच.